ओके, चला राईट. एकदा कमेंट करा बरं किंवा माईक ऑन करून मला सांगा आवाज येतो का क्लिअर कट, सो दॅट आय विल स्टार्ट. येस सर. हा, सर. बघा या ठिकाणी फर्स्ट एमसीक्यू तुमच्या स्क्रीनवर आहे. डायरेक्टली आता आपल्याला एमसीक्यू स्टार्ट करायचे आहेत, बरोबर आहे. तर या ठिकाणी हा क्वेश्चन नंबर 1. सो या ठिकाणी बघा काय आहे एमसीक्यू बघा. अ पार्टिकल मुव्हिंग अलॉंग एक मिनिट जस्ट. जाऊया, ठीक आहे. एक हायलायटर घेतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, कारण की पॉइंटर कुठं कुठं चाललाय. हायलायटर मध्ये दिसतो का सांगा बरं. सर 0. हा, येस बेटा, करेक्ट, येस. कुणी आन्सर दिला? व्हेरी गुड. मला सांगा अधुरी. येस, व्हेरी गुड. याच्यावर जो आहे तो हायलायटर दिसत नाहीये. आता तुम्हाला हायलायटर दिसतोय का माऊसचा? येस सर. येस सर. हो. येलो कलरचा. बट जेव्हा फुल स्क्रीन केली तेव्हा तो दिसत नाहीये, काय होतंय. ठीक आहे, याची अरेंजमेंट मी उद्या करून टाकेल. बघा या ठिकाणी फर्स्ट एमसीक्यू जो आहे तो इट इज अ व्हेरी सिम्पल एमसीक्यू. फर्स्ट एमसीक्यू असल्यामुळे या ठिकाणी सिम्पल घेतलेला आहे. बघा, अ पार्टिकल मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस r with a uniform angular velocity omega, its angular acceleration is, राईट. या ठिकाणी त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. काय मेन्शन केलंय बघा, जी स्पीड आहे किंवा जी वेलॉसिटी आहे, अँग्युलर वेलॉसिटी, ती कशी आहे, युनिफॉर्म आहे. तर तुम्हाला माहित आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असतं, ऍक्सेलरेशन जे असतं 0 असतं, राईट. कारण की या ठिकाणी अँग्युलर ऍक्सेलरेशन इट इज डिनोटेड बाय द अल्फा अँड इट इज इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता मॅथ वाल्या मुलांना माहित आहे ही जर क्वांटिटी कॉन्स्टंट असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0 असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी अँग्युलर ऍक्सेलरेशन जे येतं ते काय येतं, 0 येतं. ओके, सर्वांना समजला हा पॉइंट. सो ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर. लक्षामध्ये सर्वांच्या. चला त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचा एमसीक्यू बघायचा आहे. सो क्वेश्चन नंबर 2 is on the screen, so you can tell the answer of this question. बघा क्वेश्चन काय आहे. If a particle goes around a circle once in a time period, capital T, then the angular velocity will be, angular velocity omega will be, directly straight forward question आहे. ओके, उद्या मी काय, yes, very good, 2 pi upon t, directly straight forward question आहे. that is the formula. angular velocity चा काय फॉर्म्युला असतो, 2 pi upon capital T फॉर्म्युला असतो. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर, दॅट इज द 2 pi by capital T. सर्वांना समजलं. चला ठीक आहे, याची पीडीएफ आणि मागच्या लेक्चरची पीडीएफ आज मी पाठवतो, कारण की तुम्हाला माहिती आहे मी गावी होतो, आता इकडे शिफ्ट झालेलो आहे. आता काहीच अडचण येणार, लेक्चर जे आहे टाइमला होतील, रेग्युलर होतील. ओके, चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन विल बी क्वेश्चन नंबर 3, दॅट इज, काय आहे क्वेश्चन बघा, रीड करा व्यवस्थित आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा. What is the angular displacement of the minute hand in 20 minutes? बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट द थीटा हियर. हा, माईकचं काम झालं असेल तर माईक लगेच बंद करत चला. तुमच्याकडे वारं खूप सुटलं वाटतं. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, व्हॉट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द मिनिट हँड. मिनिट हँडचं म्हणजे एक घडीचा काटा आहे, मिनिट हँड आहे. आवर हँड, मिनिट हँड अँड द सेकंड हँड आपल्याला माहित आहे. तर मिनिट हँडचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन 20 मिनिट, म्हणजे टाइम जो आपल्याला दिलेला आहे तो किती दिलाय, 20 मिनिट दिलेला आहे. कोणाला आयडिया आहे का याचं जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ते कसं फाइंड आउट करता येईल, आणि टाइम पिरियड जो असतो तो मिनिट हँडचा किती असतो, टाइम पिरियड ऑफ द मिनिट हँड. यस, एनीवन, टाइम पिरियड ऑफ द मिनिट हँड किती असतो सांगा बरं. तर याचा जो फॉर्म्युला आहे तो पण कोणता येईल,
Yes, very good. That is the 60 second. What is the time period? Time period means the time required to complete a one revolution or the one rotation is called as the time period. आलं लक्षामध्ये. तर या ठिकाणी सेकंड हँडला एक कम्प्लीट रोटेशन किंवा एक कम्प्लीट रिव्होल्युशन होण्यासाठी किती सेकंद लागतात? 60 सेकंद लागतात. तर त्याच्यानंतर आपल्याला थीटाचा फॉर्म्युला माहित आहे. थीटा इक्वल्स टू ओमेगा टी फॉर्म्युला आहे. आता काही मुलं विचार करत असतील की सर हे ओमेगा टी कुठून आलेलं आहे? बट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ओमेगाला मी 2 पाय बाय कॅपिटल टी लिहू शकतो का? येस, ऑफकोर्स लिहू शकतो. तर व्हॅल्यू पुट अप करा. 2 पाय अपॉन कॅपिटल टी ची व्हॅल्यू किती आहे? 60 आहे. स्मॉल टी ची व्हॅल्यू किती आहे? आपल्याला 20 मिनिट मध्ये फाइंड आउट करायचं आहे. सॉरी, या ठिकाणी बघा मिनिट हँड आहे. मिनिट हँडचा टाइम पिरियड हा 60 सेकंद नसतो, तर 60 मिनिट असतो. लक्षामध्ये, कारण की बघा एक मिनिट काटा आहे, सेकंद काटा नाही. तर मिनिट काट्याला एक कम्प्लीट रोटेशन होण्यासाठी 1 तास लागतो, म्हणजे 60 मिनिट लागतात. लक्षामध्ये, म्हणजे 1 तास. तर या ठिकाणी 60 येईल, तर हे मिनिटामध्येच राहू द्या. हे पण आपल्या मिनिटामध्ये. दॅट इज द स्मॉल टी किती आहे? 20 आहे. 0 0 कॅन्सल, 2 3 जार 6. तर या ठिकाणी आन्सर किती येईल? 2 पाय बाय 3 इज द करेक्ट आन्सर. सो ऑप्शन नंबर 2 पाय बाय 3 याचं युनिट काय येईल? अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं रॅडियन येईल. दॅट इज द 2 पाय बाय 3 रॅडियन. ओके, सर्वांना समजलं का? मेन फॉर्म्युला लक्षात ठेवा. हो का, हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला मेन लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेल तर बाकीचे तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. थीटा इक्वल्स टू ओमेगा टी. हा गिव्हन डेटा तर तुम्हाला काढता येतोच. ओके, त्याच्यानंतर अरेंजमेंट आहे. फॉर्म्युलाला आपण कन्वर्ट केलं आपल्याला जसं पाहिजे तसं. त्याच्यानंतर व्हॅल्यूज पुट अप केल्या आणि त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे? कॅल्क्युलेशन करून आन्सर फाइंड आउट केलेला आहे. सर्वांना समजलं? पुढच्या क्वेश्चनकडे बोलायचं मग. ओके, चला, गुड. क्वेश्चन नंबर 4 तुमच्या स्क्रीनवर आहे. थोडा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे. अशा टाईपचे क्वेश्चन्स म्हणजे विचारले जाण्याची शक्यता आहे. क्वेश्चन नंबर 4, इट इज ऑन युअर स्क्रीन. राईट. तर बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 काय आहे? द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग द सर्क्युलर मोशन इज. या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्यांनी दिलेला आहे. थीटा जो आहे तो रॅडियन मध्ये दिलेला आहे. टाइम जो आहे तो सेकंड मध्ये दिलेला आहे. मीन्स ऑल दीज युनिट्स आर द SI युनिट्स. Then the acceleration of the particle at the end of the 10 seconds will be. तर ऍक्सेलरेशन आपल्याला या ठिकाणी त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. त्यांनी काय दिले आपल्याला? डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे आणि 4 या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत. बघा, तर सर्वात पहिले मी गिव्हन डेटा लिहितो इकडं. थीटा इक्वल्स टू किती आहे? T⁴ अपॉन 60 मायनस T/4. राईट. तर काय फाइंड आउट करायचंय? देन द ऍक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल. आपल्याला फाइंड आउट करायचं ऍक्सेलरेशन ऍट द एंड ऑफ द 10 सेकंद. दॅट मीन्स T इक्वल्स टू 10 सेकंद नंतर आपल्याला अँग्युलर ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचंय. तर अँग्युलर ऍक्सेलरेशन तुम्हाला माहित आहे, आपण अल्फाने इंडिकेट करतो. and alpha equals to the rate of change of angular velocity with respect to time. लक्षामध्ये. मग या ठिकाणी थीटा दिलेला आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? थीटा दिलेला आहे, ओमेगा फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे याचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर डी थीटा अपॉन डी टी हे काय येतं? ओमेगा येतं. इक्वल्स टू काय येतं? याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. T⁴ चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मॅथ वाले बघा, 4 × 10⁻³ अपॉन 60 मायनस टी चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 4 आला. समजलं का? आता ज्यांचं मॅथ नाही त्यांनी या न्यूमरिकलला जास्त डोकं लागू नका. फक्त एवढं लक्षात ठेवा की जर आपल्याला अँग्युलर वेलोसिटी फाइंड आउट करायचं असेल तर डी थीटा अपॉन डी टी हा जो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे, तो काय असतो? हा, काय असतो तो? इट इज द अँग्युलर वेलोसिटी असतो. राईट. आता बघा या ठिकाणी याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला. डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कळला ना? का सांगू याचं कसं फाइंड आउट केलं काय नाही? हॅलो. हा, हॅलो. पुन्हा समजावून सांगा सर.
नाही समजलं का? नाही ना सर. बरं ठीक आहे सांगतो. बघा याला मी रब करतो आणि बघा डेरिव्हेटिव्ह मध्ये काय असतं बघा, या ठिकाणी समजा t⁴ आहे, याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. तर या 4 ला तुम्ही पुढे घ्या, म्हणजे 4 × t, आणि हा जो 4 चा पॉवर आहे तो हे काय करा, 1 न कमी करा, म्हणजे 4 × t⁵. ज्यांचं मॅथ नाही त्यांनी असं लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये? ओके. आता ज्यांचं मॅथ आहे त्यांना माहित आहे x⁴n चा आपण डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करतो, n × x⁻n−1 d/dx ऑफ x⁻n. काय डेरिव्हेटिव्ह, n × x⁻n−1 हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. आलं लक्षामध्ये? ओके. तर हा फॉर्म्युला मॅथ वाल्यांना माहित आहे. ज्यांचं मॅथ नाही त्यांनी लक्षात ठेवा, हा जो पॉवर असतो तो काय घ्यायचा, याच्या कोइफिशियंटला घ्यायचा. बघा हा 4 आहे टीचा पॉवर, मी तर कोइफिशियंटला घेतला t ॲज इट इज, आणि पॉवर 1 न कमी करा, 4 - 1 किती येतो, 3 येतो. आलं लक्षामध्ये? तर असा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. तर या ठिकाणी t⁴ असल्यामुळे काय येईल मग, हा पॉवर पुढे घ्या 4, t⁴ 1 न पॉवर कमी करा 3, आणि खालचं 60 ॲज इट इज लिहा. त्याच्यानंतर या ठिकाणी टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, जसं x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो तसं टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 असतो. बघा टीचा डेरिव्हेटिव्ह 1 कसा आला, या ठिकाणी फाइंड आउट करतो. आता या ठिकाणी टीचा पॉवर, एक मिनिट, टीचा पॉवर किती आहे, 1 आहे, म्हणजे हा आपलं तुम्हाला काय करावं लागेल, हा 1 पुढे घ्यावा लागेल, आणि पॉवर 1 न कमी करा, म्हणजे 1 - 1 0 आला, t⁴ काय आला, 1 आला, म्हणजे टीचा डेरिव्हेटिव्ह काय आला, 1 आला. तर डायरेक्टली मी या ठिकाणी टीचा डेरिव्हेटिव्ह 1 लिहू शकतो, 1/4 आला. ओके. आलं लक्षामध्ये? तर आता हे झालं आपलं ओमेगा झालं. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, अँग्युलर ऍक्सेलरेशन. तर अल्फा इक्वल्स टू असं लिहू शकतो का मी, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे डबल एकदा याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. तर आता हे 4 ॲज इट इज, हा t⁵ चा डेरिव्हेटिव्ह या 3 ला पुढे घ्या, × t⁵ चा पॉवर 1 न कमी करा, टीचा पॉवर 1 न कमी करा, 3 होता 2 झाला, आणि खाली 60 ॲज इट इज मायनस. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ ही टर्म कॉन्स्टंट आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय असतो, 0 असतो. ओके. तर बघा ह्याच्या रिकम किती आलं, 4 3 12 × t⁵2/60 आलेला आहे. त्याच्यानंतर 12 × हा t², टी ची व्हॅल्यू किती आहे, 10 आहे, 10 चा स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी किती 100 येऊ शकतो. तर या ठिकाणी आलं 60, 12 5 किती आलं, 12 5 60. बरोबर आहे, मराठी मीडियमच्या मुलं लक्ष द्या, 12 5 60 आलेलं आहे. तर या ठिकाणी बघा 10 चा स्क्वेअर आला 100, आणि हे 5, तर 5 1 5 5 2 10, 5 2 10. तर या ठिकाणी किती आलेलं आहे, हे 0 ॲज इट इज, 20 आन्सर आलेला आहे. देअरफॉर अल्फा इक्वल्स टू किती आलेला आहे, 20 रेडियन पर सेकंड स्क्वेअर, याचं आन्सर आलेलं आहे. समजलं सर्वांना? हा, ज्यांचं मॅथ नाही तेवढं टेन्शन घेऊ नका, या अशा टाईपच्या न्यूमरिकलला स्किप करा. आलं समजा चुकून तर अशा पद्धतीने सॉल्व्ह करा. ज्यांचं मॅथ आहे त्यांना लक्षात आलेलं आहे. ओके. आणि अशा टाईपचे न्यूमरिकल खूप कमी येतात, बट मी एक टिपिकल न्यूमरिकल घेतलेलं आहे जेणेकरून तुमच्या लक्षात यावं म्हणून. ओके. बघा ओव्हरऑल याचा आन्सर असा आहे, काही नाही, डबल डेरिव्हेटिव्ह घेतलाय. थीटा जो आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं, याचा डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऍक्सेलरेशन असतं. ओके. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. चला पुढच्या क्वेश्चन कडे वळायचं का? हो सर. ओके ठीक आहे, एक मिनिट झूम करतो. बघा नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज द क्वेश्चन नंबर 5. इट इज ऑन द स्क्रीन. क्वेश्चन नंबर 5 काय बघा, द अँग्युलर स्पीड ऑफ अ सेकंड हँड इन अ वॉच इज. खूप इझी क्वेश्चन आहे. स्टार्टिंगला मी इझी वाले क्वेश्चन, किती आला बेटा, π/30. येस, व्हेरी गुड. π/30 इज द करेक्ट आन्सर. बघा डायरेक्टली फाइंड आउट करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही लक्षात ठेवू शकता. द अँग्युलर स्पीड ऑफ द सेकंड हँड. सेकंड हँडचा टाइम पिरियड तुम्हाला माहित असतो, t इक्वल्स टू, हा सेकंड काट्याला एक कम्प्लीट रिव्होल्यूशन होण्यासाठी 60 सेकंद लागत असतात. राईट, बरोबर आहे. तर फॉर्म्युला माहित आहे अँग्युलर व्हेलॉसिटीचा, अँग्युलर स्पीडचा, ओमेगा इक्वल्स टू 2π/T. तर हे 2π/T ची व्हॅल्यू आहे 60. तर 2 3 6, तर या ठिकाणी 30 झालं. सो π/30 इज द करेक्ट ऑप्शन. ओके. रॅड पर याचं युनिट सेकंद, रॅट पर नाही, रॅड पर. ओके, नसतं रॅट पर लिहितात. चला सर, मला क्वेश्चन समजला असेल, एकदम इझी आहे. आता या ठिकाणी बघा, जर समजा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आला, अँग्युलर स्पीड ऑफ द आवर हँड किंवा अँग्युलर स्पीड ऑफ द मिनिट हँड, जर समजा तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं, तर तुम्हाला फाइंड आउट करता येईल ना?
समजा या ठिकाणी जर समजा मिनिट हँड असेल तर टाइम पिरियड किती असतो मिनिट हँडचा टी इक्वल्स टू 60 मिनिट असतात, बरोबर आहे. 60 मिनिटाला तुम्हाला काय करावं लागतं या ठिकाणी सेकंड मध्ये कन्वर्जन करा, म्हणजे 60 into 60 हे झालं सेकंड मध्ये. कारण सेकंड मध्ये का, कारण की टाइमचं SI युनिट काय आहे सेकंद आहे. त्याच्यानंतर समजा आवर हँड असेल, जर तुम्हाला विचारलं या ठिकाणी द अँग्युलर स्पीड ऑफ द आवर हँड, सेकंड हँडच्या ठिकाणी आवर हँड जर असेल तर या ठिकाणी आवर हँडचा जो टाइम पिरियड असतो तो किती असतो, टी इक्वल्स टू किती असतो 1 आवर असतो. 1 आवर असतो का 12 आवर असतो, यस काय असतो 12 आवर असतो. तास काट्याला एक कम्प्लीट रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी किती तास लागतात, 12 तास लागतात. तर तास काट्याचं याचं सेकंड मध्ये कन्वर्जन करा, 12 into 60 into 60, राईट. 12 into 16 मल्टिप्लाय केलं मिनिट मध्ये येते, आणि डबल एकदा 16 मल्टिप्लाय केलं तर ते सेकंड मध्ये येतं, राईट. तर म्हणजे असे सिमिलर तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. ओके चालतंय. चला क्वेश्चन नंबर 5 सर्वांना समजला, सोपा आहे, एवढं काही अवघड नाही याच्यामध्ये. येस ओके व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर 6 बघा, आता तोच क्वेश्चन आहे फक्त थोडा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आहे, कारण कधी कधी समजा असा वेगळा फॉर्मॅट पण विचारले जाण्याची शक्यता आहे, आणि याच्यामध्ये फक्त थोडासा चेंज आहे. बघा क्वेश्चनचा मिनिंग काय आहे, द अँग्युलर स्पीड ऑफ सेकंड हँड इन अ वॉच इन डिग्री पर सेकंड. आपण पहिल्यांदा कशामध्ये फाइंड आउट केलं तर रॅड पर सेकंड म्हणजे रेडियन पर सेकंड मध्ये आपण फाइंड आउट केलं, येते लक्षामध्ये. तर या ठिकाणी कशामध्ये फाइंड आउट करायचं आपल्याला, डिग्री पर सेकंड. तर तुम्हाला आता बघा वरच्या फॉर्म्युल्यामध्येच बघा सेकंड हँडच फाइंड आउट करायचंय ना, बघा या ठिकाणी सेकंड हँडच फाइंड आउट करायचंय अँग्युलर स्पीड. तर वरच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेला आहे आन्सर π/30 रॅड पर सेकंड आलेला आहे. बघा या ठिकाणी मी पेन चेंज करतो, येलो कलरचा पेन घेतो चला. बघा या ठिकाणी रॅड पर सेकंद आलेला आहे. ओके येलो कलर दिसत नाही, ब्ल्यू कलर घेतो, हा रॅड पर सेकंद आलेला आहे. तर याचं आपल्याला कशामध्ये करायचंय, डिग्री पर सेकंड मध्ये करायचंय. तर बघा आन्सर ऑलरेडी आलेला आहे, डायरेक्टली मी इथं आन्सर लिहितो इकडं, ओमेगा इक्वल्स टू आन्सर काय आहे π/30. आताच आपण फाइंड आउट केलेला आहे. आता ही अर्थ रॅड पर सेकंड मध्ये, तर रॅडियन पर सेकंडचा डिग्री पर सेकंड मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करू लागतं, कोणत्या टर्म आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं, यस एनीवन. आवाज ब्रेक होतो का, 180. हो. होते का, 118 upon pi. येस. आता बघा बरं आवाज ब्रेक होतोय का, हो सर आवाज ब्रेक होतोय तुमचा. अच्छा याला काही तर करावं लागेल, ठीक आहे. उद्यापर्यंत तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. समजा आवाज ब्रेक असेल, टायमिंग असेल, आपलं जे लेक्चर आहे अप टू डेट टाइमला होईल, 1 मिनिट उशिरा होणार नाही, 1 मिनिट अगोदर होणार नाही. ओके 8 वाजता असेल तर एक्झॅक्ट 8 लाच होईल, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला नोट्स टाइमला दिले जातील, त्याच्यानंतर म्हणजे लेक्चर टाइमला होईल, नोट्स टाइमला होतील, आणि जे मुलं समजा अब्सेंट आहेत त्यांना लिंक जी आहे ती पण टाइमला दिली जाईल. उद्यापासून एकदम 100% शेड्यूल फॉलो होणार आहे, कारण की नवीन बॅच सुरू झाल्यामुळं पहिली बॅच ऑलरेडी चालू आहे, ही बॅच ती बॅच सगळा म्हणजे थोडं हे व्हायलंय, बट उद्यापासून सगळं व्यवस्थित होईल आणि तुम्ही हे ऑब्झर्व कराल. ओके आता मला सांगा आवाज कसा येतोय, येतोय. हा ओके. तर या ठिकाणी एका स्टुडंटने आन्सर सांगितले, मला वाटतं सचिन आन्सर सांगितलं का रे, सचिन कुणी सांगितलं आन्सर, बरं ठीक आहे एकदा कमेंट बघतो, ऑप्शन नंबर डी, येस अनिकेतने आन्सर सांगितलंय. ओके व्हेरी गुड अनिकेत. तर या ठिकाणी बघा तर आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी डिग्री पर सेकंड मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 180 अपॉन पाय न मल्टिप्लाय करावं लागेल, राईट. तर या ठिकाणी बघा हे पाय काय होईल, या ठिकाणी कॅन्सल होईल, 0 0 कॅन्सल, 3 येस. एकाने आन्सर दिलेला आहे, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. दॅट इज आता याचं डिवायडेशन करा, किती आलं 3 6 18 आलं. तर या ठिकाणी आन्सर जे आलेलं आहे आपलं ते किती आलेलं आहे, ओमेगा इक्वल्स टू 6. आता हे कशामध्ये आलं,
डिग्री पर सेकंड मध्ये आन्सर आलेला आहे. ओके, 6 डिग्री पर सेकंड. ओके, सो नोट डाऊन दिस आन्सर. चला त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण बघूया. खूप इझी क्वेश्चन आहेत, एवढे काही अवघड नाहीत. पुढचा क्वेश्चन आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या पॅटर्नने मी तुम्हाला फर्स्ट चॅप्टरचं रिव्हिजन घेतलेलं आहे त्याच पॅटर्नने आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत आहोत. तर सर्वात पहिले आपण कायनॅमॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशनचे पूर्णपणे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत. राईट, हे झाले कायनॅमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशनचे. आता डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे काय येईल या ठिकाणी? सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स येईल. तर प्रत्येक याच्यामध्ये आपण ऍटलीस्ट 2 न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. कायनॅमॅटिक्सचे आपण भरपूर न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेले आहेत, कारण की अशा टाइपचे न्यूमेरिकल येण्याची शक्यता आहे. ओके, बघा या ठिकाणी थेरोटिकल क्वेश्चन आहे, याचा आन्सर सांगा. सेंट्रिपिटल फोर्स इज अ रियल फोर्स बिकॉज इट्स ओरिजिन cannot be explained, can be explained, lies in a revolving changes, and origin can be at a center of mass of the object. सेंट्रिपिटल फोर्स हा रियल फोर्स का असतो? त्याचं कारण काय? बिकॉज इट्स ओरिजिन कॅन बी, यस, व्हॉट इज द करेक्ट आन्सर हियर? इट्स ओरिजिन कॅन बी, at यस, center of mass of a At the center of mass of a body. नाही नाही. बघा या ठिकाणी रिअल फोर्स म्हणले, मी तुम्हाला सांगतो रिअल फोर्स कधी जनरेट होतो आणि इमॅजिनरी फोर्स कधी जनरेट होतो? ज्या ठिकाणी फिजिकल इंटरॅक्शन असतं, ज्या ठिकाणी फिजिकल इंटरॅक्शन असतं त्या ठिकाणी रिअल फोर्स जनरेट होत असतो. राईट, जसं की टेन्शन फोर्स आहे तो रिअल फोर्स आहे, कारण की त्या ठिकाणी काय व्हायलंय, ऑब्जेक्ट मध्ये टेन्शन आले म्हणजे त्या ठिकाणी फिजिकल काही ना काय व्हायलंय ना, मग त्या ठिकाणी काय व्हायलंय? रिअल फोर्स जनरेट झाला. तशा फोर्सला आपण रिअल फोर्स म्हणतो. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, जे रिअल फोर्स असतात ते फिजिकल इंटरॅक्शनने जनरेट होत असतात. आणि या ठिकाणी इमॅजिनरी फोर्स मध्ये कोणता पण इमॅजिनरी फोर्स असेल, इट मे बी सेंट्रिफ्युगल फोर्स और इट मे बी एनी अदर फोर्स, तर त्या ठिकाणी फिजिकल इंटरॅक्शन नसतं. लक्षामध्ये. आणि या ठिकाणी काय होतं, रिअल फोर्स मध्ये त्याचा जो ओरिजिन आहे ना तो आपल्याला एक्सप्लेन करता येतो. इंटरॅक्शन म्हणजे ओरिजिन त्याचा एक्सप्लेन करता येतो, या ठिकाणी ओरिजिन एक्सप्लेन करता येत नाही. लक्षामध्ये. तर याचं आन्सर जे आहे ते काय येईल? कॅन बी एक्सप्लेन येईल. ओके, एकूण बिंदू तिला दे मध्ये. हा, तर क्वेश्चन नंबर 7 सर्वांना समजलाय? यस यस, एनी रिप्लाय? येस सर, समजलं. ओके, ठीक आहे. चला, थेरोटिकल क्वेश्चन होता. आता क्वेश्चन नंबर 8 बघा. क्वेश्चन नंबर 8, इट इज फॉर द 10 लाख रुपीज. किती? एक मिनिट. क्वेश्चन नंबर 8. हा, माईक बंद करा. आता लगेच माईक बंद करत चला. क्वेश्चन नंबर 8 बघा. खूप सोपा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 8 याला समजा तुमच्या स्क्रीनवर समजा क्वेश्चन स्मॉल दिसत असेल तर त्याला तुम्ही काय करायचं? झूम करायचं. ओके, हा बघा या ठिकाणी क्वेश्चन काय आहे? द सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड टू होल्ड अ 1 kg ऑब्जेक्ट इन अ सर्क्युलर पाथ बाय मीन्स ऑफ अ 1 मीटर स्ट्रिंग इफ द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग ऍट अ कॉन्स्टंट स्पीड ऑफ 2 मीटर पर सेकंड विल बी. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं आहे? आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स फाइंड आउट करायचा आहे. तर सेंट्रिपेटल फोर्स इक्वल्स टू फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. काय फॉर्म्युला आहे? आपण 3-4 फॉर्म्युले बघितले. पहिला फॉर्म्युला होता mr ओमेगा स्क्वेअर किंवा m ओमेगा स्क्वेअर r. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म्युला आहे mv स्क्वेअर अपॉन r आणि थर्ड फॉर्म्युला आहे mv ओमेगा. तर या ठिकाणी बघा, आता गिवन मध्ये या ठिकाणी काय काय दिलेलं आहे? मास दिले. मास किती आहे? 1 kg आहे. त्याच्यानंतर त्यांनी लेंथ ऑफ स्ट्रिंग दिलेली आहे. लेंथ ऑफ स्ट्रिंग L किती आहे? 1 मीटर आहे. हा, सांगा बरं कोणता फॉर्म्युला या ठिकाणी यूज करता येईल? त्याच्यानंतर V दिलेला आहे 2 मीटर पर सेकंड. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? वी हॅव टू फाइंड आउट हिअर
द सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे F इक्वल्स टू हाऊ मच हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आलं लक्षामध्ये? हा, सो या ठिकाणी बघा एक स्ट्रिंग आहे, एका स्ट्रिंगला आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी 1 kg चा आपण ऑब्जेक्ट या ठिकाणी टाईप केलेला आहे. ओके, आलं लक्षामध्ये? आणि या स्ट्रिंगची लेंथ किती आहे? 1 मीटर या स्ट्रिंगची लेंथ आहे. आलं लक्षामध्ये? ओके, इकडून केला की मध्ये लेक्चर चालू आहे. 1 मिनिट. हा बघा या ठिकाणी 1 मिनिट जेसीबी आलेली आहे, त्याच्यामुळे आवाज इडमिडिया जायस येऊ शकतो तुमच्याकडे. बघा 1 मीटर लेंथ आहे. आता या ठिकाणी जी लेंथ आहे ती रेडियस आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे फॉर्म्युला मी या ठिकाणी कोणता युज करू शकतो? F इक्वल्स टू mv² अपॉन r हा फॉर्म्युला युज करू शकतो. बरोबर आहे का? सर्वांना समजायलंय का? उद्यापासून सर्व गोष्टी क्लिअर होतील. हा, चेहरा दिसेल, त्याच्यानंतर नेटवर्कचा प्रॉब्लेम येणार नाही. फाइंड पण केलं का? येस, आदिती, सचिन, वैष्णवी. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी. ऑप्शन नंबर सी. येस, व्हेरी गुड बेटा. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. अनिकेत, mr² कसं येईल? या ठिकाणी वेलोसिटी दिलेला आहे. देशमुख, येस करेक्ट. अच्छा, तुम्ही कमेंट मध्ये आन्सर दिले आणि मी इकडे चेक करतो. मला वाटलं तुम्ही माईक ऑन करून मला सांगाल. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. बघा या ठिकाणी F इक्वल्स टू mv² अपॉन r. अनिकेत, mr² येणार नाही. आपल्याला ओमेगा त्यांनी दिलंय का? नाही. मग आपल्याला v दिलंय, तर मग आपल्याला r माहित आहे. r म्हणजेच काय असते या ठिकाणी? लेंथ असतं. ओके, तर पेन चेंज करून तो या ठिकाणी मी या कलरचा पेन घेतो. तर F इक्वल्स टू m ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. v ची व्हॅल्यू किती आहे? 2 चा स्क्वेअर आहे. आणि त्याच्यानंतर r ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. 2 चा स्क्वेअर किती असतो? 4 असतो. आणि फोर्सचा युनिट काय असतं? न्यूटन असतो. तो कोणताही फोर्स असेल, फोर्सचं युनिट काय असतं? ऑलवेज न्यूटन असतं. ओके, कोणती पण एनर्जी असेल त्याचं युनिट असतं जूल, आणि कोणता पण फोर्स असेल तर त्याचं युनिट असतं ऑलवेज न्यूटन. सो ऑप्शन नंबर सी को ताला लगाया जाए. यहाँ पर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आंसर है. ओके, चलिए क्वेश्चन नंबर 9 ये रहा आपके स्क्रीन पर. तर याला थोडं तुम्ही काय करा, झूम करा, कारण की या ठिकाणी याला, ठीक आहे बरं, याला मोठं करून देतो. एक मिनिट. बरं ठीक आहे, तुम्ही याला काय करा, तुम्ही याला झूम करा. तुम्हाला थोडं छोटे दिसत असेल आता हे, मला इकडे थोडी सेटिंग करून हे करावं लागेल याला मोठं. बरं ठीक आहे, करू का मोठं? येस सोनाली बेटा, व्हेरी गुड. ओके, बरं ठीक आहे, चला ते असं काही होणार नाही. तुम्ही झूम करून बघायला. बघा या ठिकाणी काय आहे क्वेश्चन. अन ऑब्जेक्ट ऑफ मास 50 kg moving in a horizontal circle of radius 8 meter. If the centripetal force is 40 Newton, then the kinetic energy of the object will be. आता या ठिकाणी मी याचा गिव्हन डेटा लिहितो पूर्णपणे. थोडा वेगळ्या टाईपचं न्यूमरिकल आहे. ज्या ऑब्जेक्टचं मास 50 kg आहे, बरोबर आहे, an object of mass 50 kg is moving in a horizontal circle. एक ऑब्जेक्ट आहे ज्याचा मास 50 kg आहे, तो काय करतोय? हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, ज्याची की रेडियस किती आहे त्या सर्कलची? 8 मीटर आहे. जर त्या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्स F इक्वल्स टू समजा 40 न्यूटन असेल, त्या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्स F इक्वल्स टू 40 न्यूटन असेल, तर या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचंय कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट
ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर थोडी या ठिकाणी म्हणजे आपल्याला अरेंजमेंट करायची आहे. ती जर अरेंजमेंट तुम्हाला जमली, आता तुम्ही म्हणता सर सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी कुठून आली? बरोबर आहे. तुम्ही म्हणता सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी कुठून आलेली आहे? तर मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला F इक्वल्स टू आपल्याकडे फॉर्म्युला माहित आहे mv²/r. तर या ठिकाणी सांगा बरं कोणाला जमेल का? याचं कसं करायचंय? F इक्वल्स टू mv²/r. आपल्याला कायनेटिक एनर्जी फाइंड करायची आहे. तर याला आपल्याला कसं सॉल्व्ह करता येईल? सर 160 जूल. 160 जूल. कोण आहे? अनिकेत? सर रामचंद्र. हा, रामचंद्र कसं फाइंड आउट केलं रे? F is equal to mv²/r. हा F की वैल्यू 40. हा mv² is equal to 40 into 8. देन And then 1/2 mv² आएगा नीचे वाले स्टेप में, और इधर भी 1/2 से मल्टीप्लाई 40 into 8. यस यस रामचंद्र, वेरी गुड वेरी गुड. देखो रामचंद्र ने यहाँ पर फाइंड आउट किया है एंड देन उसके बाद सोनाली ने फाइंड आउट किया है. दोनों का आंसर सही है. 160 जूल आया है. तो यहाँ पर मैं बताता हूँ की आंसर कैसे आया है. ठीक आहे. बघा या ठिकाणी आता एक अरेंजमेंट करायची आपल्याला. आता रामचंद्रने काय केलं, या आर ला इकडे शिफ्ट केलं तर काय येईल? हे F into R येईल विच इज इक्वल्स टू काय येईल? mv². या ठिकाणी mv² येईल. तर या ठिकाणी मी समजा 2 ने डिवाइड केलं आणि या ठिकाणी समजा 2 ने डिवाइड केलं. बरोबर आहे. तर आता हे 1/2, आता 2 ने डिवाइड म्हणजे काय असतं? हे 1/2 असतं का नाही? ओके. तर mv²/r म्हणजे काय असतं? सॉरी mv²/2 म्हणजे हे 1/2 mv² असतं. लक्षामध्ये mv²/2 म्हणजे 1/2 mv² असतं का नाही? रेजिस्टर 2 ला फक्त इकडे घेतलंय. तर हे असतं कायनेटिक एनर्जी. तर हा आला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुमचा. F ची व्हॅल्यू पुटअप करा. F ची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. F ची व्हॅल्यू किती आहे? 40 आहे. R ची व्हॅल्यू किती दिली आहे? 8 दिली आणि याला 2 न काय करा? डिवाइड करा. तर याला 2 न जर तुम्ही डिवाइड केलं तर या ठिकाणी 4, तर या ठिकाणी 4 जार 16, तर या ठिकाणी 160 येईल. याचा आन्सर जूल. तर मी सांगितलं तुम्हाला कोणती पण एनर्जी असेल, पोटेन्शियल असेल, कायनेटिक असेल, कोणती पण असेल, तर त्याचं जे युनिट असतं या काय असतं? जूल असतं. ओके. सो 160 जूल इज द करेक्ट आंसर. सो ऑप्शन नंबर डी को यहाँ पर ताला लगाया जाए. आलं लक्षामध्ये? ओके. थोडं ट्रिकी आहे बट एकदम इझी आहे आणि अशाच टाइपचे न्यूमरिकल येतात. आता समजा तुम्ही प्रॅक्टिस केली असेल फक्त सेंटीमीटर फोर्सची फाइंड आउट करायचा. एम माहित आहे, व्ही माहित आहे, आर माहित आहे. बट या ठिकाणी जस्ट काय केलेलं आहे? थोडी अरेंजमेंट केलेली आहे. ओके. चला आता पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. लिहून घ्यायची काहीच आवश्यकता नाही. याच्या तुम्हाला नोट्स भेटणार आहेत. ओके. आज तुम्हाला सगळं म्हणजे जे मागचं प्रिव्हियस झालेलं आहे ते सगळं तुम्हाला भेटेल. ऑलरेडी मॅथ्सचं सरांनी अपलोड केलेलं आहे, बाकीचं पण चालू आहे. आणि उद्यापासून मग तर आपलं जे आहे ते एकदम सिरियसली होणार आहे. कारण की आता मी गावाकडे होतो, तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता मी इकडे शिफ्ट झालेलं आहे. ओके. हा, उद्यापासून तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके. फक्त तुम्ही प्रेझेंट राहा. तुम्ही अबसेंट राहू नका. तुम्ही जर अबसेंट राहिला तर मग काही नाही, मग वाट लागली. ओके. चला बघा क्वेश्चन नंबर 10 तुमच्या स्क्रीनवर आहे. थेरॉटिकल क्वेश्चन आहे आणि थोडा लॉजिकल क्वेश्चन आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी समजा अभ्यास केलेला आहे त्यांना पण थोडा हा क्वेश्चन कन्फ्युज करू शकतो आणि ज्या विद्यार्थ्यांनी काहीच अभ्यास केला नाही त्याला हा क्वेश्चन कधी कधी येऊ शकतो बरं, कारण कधी कधी चुका लागू शकतो. बघा या ठिकाणी काय आहे? इफ अ पार्टिकल मूव्स इन अ सर्कल ऑफ अ रेडियस r with a constant speed under a centripetal force F, then the work done in completing a full circle will be. एक पार्टिकल आहे तो काय करत आहे? सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. त्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स F एवढा ऍक्ट होत आहे. ओके. तर त्याची रेडियस r आहे, त्या पार्टिकलचं मास m आहे. तर त्या ठिकाणी वर्क डन टू कम्प्लीट अ वन रोटेशन किंवा वर्क डन टू कम्प्लीट इन द फुल सर्कल. एक फुल सर्कल कम्प्लीट करण्यासाठी वर्क डन किती लागतं? या ठिकाणी बघा हे W जे आहे ते ओमेगा नाही आहे. या ठिकाणी मी W कॅपिटल लिहितोय, त्याला वर्क डन. येस, व्हेरी गुड. आन्सर इज करेक्ट. बट वाय 0 बेटा? वर्क डन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. येस. आता मी काय सांगितलं? येस. There is no displacement. वा वा वा. येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. कुणी आन्सर सांगितलं? Aditi Kure. येस, आदित्य कुरे. बिल्कुल 100% सही जवाब है.
या ठिकाणी बघा, आता काही विद्यार्थ्यांना माहित आहे का कसं वाटतं? एक मिनिट चला, ठीक आहे, ऑटोला जाऊ. ऑटो माहित आहे सर्वांना? 10चा का असता बघा त्याला. ऑफकोर्स यार 3चा का असणार. चला ठीक आहे, बघा या ठिकाणी तर वर्क डनचे असतं ते या ठिकाणी काही विद्यार्थी काय करतात म्हणजे डायरेक्टली अक्कड बक्कड बंबे गो डायरेक्टली 0 लिहून टाकतात. ओके, तर त्यांचा आन्सर करेक्ट येतं. बट एक्झॅक्ट जर याचा आन्सर सांगायचा असेल तर याचा आन्सर वर्क डन 0च आहे. ते का असतं? कारण की आपल्याला माहित आहे वर्क इक्वल्स टू फोर्स इंटू काय असतं? डिस्प्लेसमेंट असतं. आता या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी समजा अभ्यास केलाय तर ते काय म्हणतील, समजा या ठिकाणी पार्टिकल आहे, इथून तो पार्टिकल समजा इथं आला तर त्यांनी किती डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल केलेलं आहे? काही विद्यार्थ्यांना वाटेल समजा सर्कम्फरन्स एवढं 2πr एवढं, आणि ऑप्शन नंबर ए ला ते काय करतील म्हणजे कुलूप लावतील किंवा त्याला ते ताला लावतील, बरोबर आहे, किंवा त्याच्यावर क्लिक करतील. बट त्याचं असं या ठिकाणी चुकलेलं आहे, कारण की या ठिकाणी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे, डिस्टन्स नाही. या ठिकाणी जस्ट आपण डिस्टन्स घेतला असतं तर 2πr आलं असतं, बरोबर आहे. बट डिस्प्लेसमेंट एस इक्वल्स टू काय आहे या ठिकाणी? 0 आहे. 2πr येणार नाही, कारण ऑब्जेक्ट त्याच पोझिशनला रिपीट आलेला आहे, त्याच पॉइंटला रिपीट आलेला आहे. त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट या ठिकाणी काय असतं? आदितीने आता सांगितलं डिस्प्लेसमेंट 0 असतं. त्याच्यामुळे ही जी व्हॅल्यू एस ची आहे ती 0 असल्यामुळं, ती व्हॅल्यू काय असल्यामुळे? 0 असल्यामुळे या ठिकाणी जे आन्सर येईल वर्क डनचं W इक्वल्स टू आन्सर काय येईल? 0 येईल. सो ऑप्शन नंबर ए आन्सर येणार नाही, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षामध्ये? चला, क्वेश्चन नंबर 11 तुमच्या स्क्रीनवर आहे. डायरेक्टली क्वेश्चन आहे, याचा आन्सर लगेच मला सांगा माईक ऑन करून. क्वेश्चन नंबर 11 लवकर, चला फास्ट, आपल्याकडे वेळ कमी आहे. लेस दॅन 1 मिनिट बाकी आहे. मीटिंग is पण equal होऊ to शकते. under root URG. व्हेरी गुड. आणि आपलं जे पुढचं लेक्चर आहे ना, ते लेक्चर आपण काय करूया, संध्याकाळी 8:30 वाजता घेऊया. आता याच्या पुढचं जे 40 मिनिटाचं लेक्चर आहे ते होणार नाही, आणि संध्याकाळी आपण कंटिन्युअसली 1.5 तास घेणार आहोत याच्या पुढचे एमसीक्यू. ओके, कारण ते एमसीक्यू मी या ठिकाणी टाईप केलेले नाहीत, त्याच्यामुळं या ठिकाणी आता वेळ लागेल मला. आता पूर्णपणे टाईप करून घेतो, आणि संध्याकाळी आपलं जे लेक्चर आहे ते कम्प्लीट 1.5 तासाचं लेक्चर आहे. संध्याकाळी 8:30